नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आज प्रोफेसर कॉलनीतील राजश्री शेलकर यांच्या घरापासून ते राहुल सोनवणे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सदर कामासाठी माजी महापौर प्रतिभा चौधरी यांनी पाठपुरावा केला होता. मग आमच्या प्रतिभाताई एक नवोन्मेषित व्यक्ती समोर आली नगरसेविकेच्या निरूपाने, आणि आम्ही काही असेल तरी आम्ही त्यांना सांगतो. आता नगरसेवक तर सर्वजण असतात, लोकप्रतिनिधी सगळेजण असतात, सगळेजण आहेत, बाबा पण आहेत, आणि आम्ही हक्काने त्यांना सांगतो सगळं. पण प्रतिभाताईंबद्दल बोलायचं तर असं म्हणतात की आयर्न कट्स आयर्न, लोहा लोहे को काटता है, की कधी बायांबद्दल चांगलं बोलत नाही. पण माझं प्रतिभाताईंचं बद्दल मी मत जाहीर सांगते की मी अशी ही लोकप्रतिनिधी मॅडम, नगरसेविकेपासून आधी पतपेढीवर सुरुवात झाली तुमची सामान्य लोकजीवनाची आहे ना, समाजसेवेची. त्या पतपेढीपासून नगरसेविका, लोकप्रतिनिधी आणि मग पुढचा टप्पा महापौर. पण हे करताना पाय मात्र जमिनीवरती. दररोज सकाळचे 6:30 वाजले का प्रतिभाताईंचा आवाज येणार प्रत्येक घरामध्ये, शेलकर मॅडम, शेलकर मॅडम. म्हणजे आपण घरी असो किंवा आम्ही योगामध्ये असो तरी मॅडम दररोज प्रत्येकाच्या घरी जाऊन 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 लोकप्रतिनिधी कसा असावा, कारण वरती नेतृत्व चांगलं आहे आणि त्यांना समाजसेवेचं बाळकडू हे त्यांच्या माहेरकडून नंदुरबारकडून मिळालेलं आहे. भागामध्ये अनेक समस्या होत्या. या भागामध्ये रस्ते देखील नव्हते, गटारी नव्हत्या, ड्रेनेज लाईन नव्हत्या. तर या सगळ्या 15 वर्षामध्ये या भागातल्या सगळ्या सुधारणा टप्प्याटप्प्याने हळूहळू आम्ही केलेल्या आहेत. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, भारतीय जनता पार्टीच्या आपण सगळे ज्येष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने मला महापौर होण्याची संधी मिळाली. तर आणि या प्रभागातील नागरिकांचं देखील त्याच्यात सिंहाचा वाटा आहे, कारण या लोकांनी मला सतत 3ऱ्यांदा निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला महापौर पदापर्यंत जाता आलं. तर माझ्या प्रभागातील नागरिकांचं देखील मी खूप मनापासून आभार मानते. तर ह्या भागामध्ये रस्ते असतील, गटारी असतील, विरंगुळा केंद्र ज्येष्ठ नागरिकांसाठी विखे बदाने सर आज नाही आहेत आपल्या सगळ्यांमध्ये. त्यांनी माझ्याकडे खूप पाठपुरावा केला होता की आम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करून देण्यात यावं. समोरच एक गार्डन आहे प्रोफेसर कॉलनीत, तिथं समोर त्या गार्डनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठं विरंगुळा केंद्र करून दिलेलं आहे, बांधून दिलेलं आहे 50 लाखाचं. आणि फेवर ब्लॉक मंदिर, तिथं एकदम छान मंदिर देखील बांधलं गेलेलं आहे लोकसहभागातून. आणि फेवर ब्लॉक वगैरे सगळं या भागामध्ये ज्या पण सुधारणा आहेत त्या मी महापौर पदापर्यंत पोहोचल्यामुळे मला जास्तीत जास्त निधी मला या प्रभागामध्ये आणता आला आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही कामं करता आली. आमचं सगळ्यांचं अंडरस्टँडिंग अतिशय क्लिअर आहे की नगरसेवकांना प्रभागातले काम करण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सतत मदत होत असते. आमदाराची वेगळी कामं असतात, खासदाराची वेगळी कामं असतात. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी जैन कॉलनीतच जन्माला आलो, तिथंच लहानाचा मोठा झालो आणि त्याच्यामुळे हा परिसर माझाच आहे. तुमच्या आशीर्वादाने जेव्हा खासदार झालो आणि संरक्षण राज्यमंत्री झालो तर या शहराच्या सर्वांगीण उद्धारासाठी जे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या करणं आवश्यक असतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं कामं जर कधी कुठलं चांगलं केलं असेल, आम्ही 170 कोटी रुपयाची अक्कलपाड्याहून पिण्याच्या पाण्याची योजना आणली. आज संपूर्ण शहरात 1-2 दिवसाआड पाणी मिळतं आहे. अगदी भर उन्हाळ्यात सुद्धा मिळत होतं. अनेक ठिकाणी 15-20 दिवस पाणी मिळत नव्हतं. धुळे शहर एकमेव अपवाद आहे. 700 कोटी रुपयाच्या भूमिगत गटाऱ्याची योजनेचं काम चालू आहे. या आपल्या रस्त्याचं काम उशिरा चालू व्हायचं मूळ कारण तेच आहे, कारण एकदा गटारीचं काम झाल्यानंतर रस्त्यांचे कामं करू शकतो.
100 कोटीचे 18 प्रमुख रस्ते आज पूर्ण झालेले आहेत या शहरात. मग तुमचा आपला जैन कॉलनीतला ज्युनियर जैन टू सिनियर जैन हा रस्ता असेल, किंवा नकाने रोड रस्ता असेल, किंवा वाडी भुकर रोड रस्ता असेल, किंवा तिकडनं दत्त मंदिरपासनं तर असे 100 कोटीचे सुरुवातीलाच मी आणलेले होते आणि त्याच्या माध्यमातून ते 18. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.